बिबट्याचा बछडा विहिरीत पडला। मांडवी वनपरिक्षेत्रातील कणकी शिवारातील सूर्यकांत रेड्डी यांच्या शेतातील विहिरीत बिबट्याचा बछडा पाण्यात पडलेला आहे। या ठिकाणी मांडवी वनपरिक्षेत्राचे अधिकारी श्री काझी साहेब घटनास्थळी दाखल झालेले आहेत। यासंबंधी त्यांना विचारले असता ते म्हणाले की पुढील प्रक्रिया जेसीबीच्या किंवा इतर सहाय्याने सदरील बछडा विहिरी बाहेर काढण्यात येईल व त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगितले। सदरील घटना घडत असताना शेतात काम करणारे शेतकरी दिनेश नूर सिंग जाधव यांनी सदरील घटना घडत असताना पाहिल्याचे सांगितले। जंगली जनावर सूर्यकांत रेड्डी साहेब कणकी यांच्या शेतामधल्या विहिरीमध्ये एक बिबट्याचा बछडा पडलेला आहे। प्रथमदर्शनी या ठिकाणी आपल्यासोबत उपलब्ध आहेत, तर त्यांनी पाहिलेलं आहे की अजून याच्यासोबतही दुसरे काही बछडे या त्यांनी पाहिलेले आहेत। तर काय सांगाल, काय काय तुम्ही पाहिलं? तीन बछडे होते, समजा एक मा होती, दोन बछडे होते। एक खाली धावले, एक वरती धावले, एक विहिरीत पडलं। ते कसं म्हणजे पाणी पित होते? नाही, धावत आलेलं म्हणजे पाण्यासाठी धावत आले आणि धावता धावता एक मधात पडला आणि पडलं, दोन बाहेर गेले समजा। बरं, तर यांनी सांगितलेलं आहे की ते तिकडून माळरानातून ते धावत धावत आले आणि पाणी पिण्यासाठी ते पाहिलं त्यांनी आणि एक बछडा मधात पडला आणि बाकीचे दोन पळून गेले समजा। ते पळून गेलेले आहे। त्यांची आई आणि त्यांचा जो छोटासा बछडा होता तो सुद्धा या ठिकाणी पळून गेलेला आहे। तर ते आता या कणकी शिवारातच कुठेतरी आहे। तर वन विभाग या ठिकाणी, वन विभागाचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्यांनी असं सांगितलं की आता लवकरच त्या बछड्याला जेसीबीच्या किंवा दुसऱ्या कोणत्या तरी साधनाने ते बछडा काढण्यात येईल आणि त्यांना जंगलात सोडून देण्यात येईल। KTN महाराष्ट्र न्यूज, आनंद भालेराव, किनवट। कणकी गावाच्या नजीक एका विहिरीमध्ये हे माधव रेड्डी, सूर्यकांत रेड्डी साहेबांच्या विहिरीमध्ये एक या ठिकाणी बिबट्याचा बछडा तो या विहिरीमध्ये पडलेला आहे। तर या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी उपलब्ध आहेत। त्यांना विचारू की ते आता या पुढील कार्यवाही काय करणार आहे। आता ते बछड्याला आम्ही सुरक्षित बाहेर काढू, लहान बछडा आहे त्याला आम्ही सुरक्षित बाहेर काढून जंगलामध्ये सोडून देऊ। आता काय उपाययोजना, काय कोणाला तुम्ही इन्फॉर्म केलेला आहे? बरं, आम्ही आरिफ साहेबांना केलं, आमचे मेन ऑफिसर रेंजचे। काय म्हणले त्यांनी? ते काढून टाका, ते मीटिंग मध्ये आहे सध्या नांदेडला, ते आता काढायचं। किती वेळ लागेल? आता बस जेसीबी आली तर जेसीबी यायला वेळ लागेल ना, जेसीबी आली काढून टाकू। तर त्यांना जंगलात सोडणार काय? जंगलामध्ये जंगलामध्ये सोडणार, त्याला काय बाहेर थोडं सोडणार। किती वेळ झाला याला? तुम्हाला कधी समजलं? आम्हाला 10 मिनिटं, मला यायला 10 मिनिटं झाली फोन। तुमचं नाव? MF काझी, वनपाल, पिंपळगाव। दीदी झालं